हाय हॅलो नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर प्रियाज ग्रो वर्ल्डमध्ये. तर मित्रमैत्रिणींनो, आम्ही सगळेजण चाललो होतो देवगावला माझ्या सासूबाईंच्या आईंना भेटण्यासाठी. पण रस्त्यातच कामाख्या देवीचं मंदिर लागलं आणि खरं तर आम्हाला जायचंच होतं आणि देवीने बोलवलं म्हणजे आपण जातोच. खरंच खूप खूप सुंदर मंदिर होतं. त्या मंदिराबद्दल माझ्याकडे सांगण्यासाठी शब्द नाही आहेत. बाहेरचं वातावरण अगदी प्रसन्न आणि सुरेख असं आहे. इतकं छान आहे ना. सुरुवातीलाच नवनाथांचं दर्शन होतं आपल्याला. आधी मी तुम्हाला बाहेरचं दाखवते. बाहेरचं सगळं डिझाईन बघा, इतकं बारीक काम केलं आणि कलर्स वगैरे इतके फ्रेश आहेत ना. खूप छान वाटतं सगळं बघून. आणि सगळेजण सेल्फी काढत होते, फोटो काढत होते. मन भरून मी तर बघून घेतलं सगळं. आणि त्याच्यानंतर आतमधलं सुद्धा इतकं सुंदर आहे ना. म्हणजे आतमध्ये सिलिंगमध्ये सगळीकडे काचा आहेत. खूप छान काम केलं, एकदम कोरीव काम केलेलं आहे. खूप प्रसन्न वाटतं आणि मेन म्हणजे अजिबात घाण नाही आहे. सगळं स्वच्छ मंदिर आहे. आपल्या म्हणजे जगामधलं दुसरं म्हणता येईल कामाख्या देवीचं मंदिर, कारण पहिलं तर मेन आहे आणि हे महाराष्ट्रातील पहिलं आहे. महादेवाची शिवलिंग पण खूप सुंदर होती. आम्ही तिथलं दर्शन घेतलं, प्रदक्षिणा केल्या. कामाख्या देवीच्या आतमध्ये भुयारामध्ये ॲक्च्युली मोबाईल अलाउड नाही आहे, अंधार आहे सगळा, म्हणून तिथली काही शूटिंग मला करता आली नाही. पण बाहेरचं तुम्हाला दाखवते. खरंच खूप सुंदर आहे मंदिर. तुम्ही जर नाशिकचे असाल ना तर नक्की एकदा जाऊन भेट द्या. खरंच तुमचं मन प्रसन्न होईल. आणि नवनाथ महाराजांचं सुद्धा दर्शन होतं. नवनाथांचं मंदिर आहे तिकडे. सगळ्या नाथांचं दर्शन होतं. देवींच्या रूपांचं दर्शन होतं. तिथे सुद्धा मंदिर आहे, त्याचं पण खूप छान आहे. अगदी तुमचं मन प्रसन्न होईल आणि तुमचं माइंड फ्रेश होईल आणि तुम्ही तुमच्या कामाची नव्याने सुरुवात कराल. कारण देवाचं दर्शन केल्याने आपण खरंच फ्रेश होऊन जातो. कसं वाटलं माझं दर्शनाचा हा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.